नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण परफेक्ट फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे, कोणत्या टिप्स ट्रिक्स वापरून करायचे आहे ते आपण पाहणार आहोत। पहा, ही पूर्णपणे ब्लाउज आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट स्टिच करून झाला आहे। ह्याचा व्हिडिओ काल मी अपलोड केला आहे, पाहायचा असेल तर नक्की जाऊन पहा। तोही फिनिशिंग सहित आपण कशा पद्धतीने स्टिच केला आहे ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने दिसणार आहे। तर पहा, आज आपण काय करायचं आहे, बाही जोडायची आहे आणि बाही जोडायच्या अगोदर काय करायचं आहे, पहा अशा पद्धतीने बाही घेतलेली आहे आपण जोडायला। त्याच्या अगोदर काय करायचं आहे, काय कुठल्या टिप्स ट्रिक्स वापरायचे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर बाही कोणत्या पद्धतीने जोडायची आहे ते सांगणार आहे, जेणेकरून आपली परफेक्ट फिटिंग फिनिशिंग येणार आहे। पहा, अशा पद्धतीने आपली बाही आहे, नेटची बाही आहे विदाउट अस्तरची। ह्याचा स्टिच करायचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, तर तो त्याच्यामुळे तुम्हाला नाही दाखवू शकले। तर अशा पद्धतीने मी बाही पूर्णपणे रेडी केलेली आहे। तर आपण बाही जॉईन करायची आहे। बाही जॉईन करायच्या आधी काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात, तर त्या गोष्टी काय लक्षात घ्यायच्या असतात ते आपण प्रथम समजून घ्यायचं आहे। अगोदर काय करायचं आहे, आपल्या दोन बाही आपल्या जवळ ठेवायच्या आहेत। फिटिंग करायच्या अगोदर, बाही बसवायच्या अगोदर काही गोष्टी फॉलो करायच्या असतात, त्या काय करायच्या असतात ते आपण पुढे पाहणारच आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण हे पूर्णपणे ब्लाऊजचं काय करायचं, इथं मी पिना लावून घेतल्या होत्या व्यवस्थित अटॅच करून घेण्यासाठी, व्यवस्थित त्या काढून घेणार आहे आता। आणि ह्याच्यानंतर आपण बाही बसवायची आहे। बाही बसवायच्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला ते आपण पाहणार आहोत। तर त्याच्या अगोदर तो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट फॉर्म्युला टिप्स ट्रिक्स हे तुम्हाला सर्व काही सांगणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। आपली व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहा, अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट सरळ आहेत का पाहिजे आहेत, दोन्ही साईडचे फिटिंगच्या साईडचे बरोबर एकसारखे आहेत का पाहिजे आहे। पण ते पाहिजे अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ते पाहिजे अगोदर आपल्याला कंबर आणि छातीचं माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे। जे एक्स्ट्राचं माप आहे ना ते पाहिजे आहे। पहा, जिथं आपण हुक बसवतो ना त्या हुकाच्या बाहेरून आपल्याला माप घ्यायचं आहे, कधी पण आतून घ्यायचं नाही। पहा, मी कुठे टेप ठेवला ते लक्षात घ्या, तिथून इथं 1/4 कंबर टाकली आहे, 7.25 इंच बरोबर। 1/4 कंबर टाकल्यानंतर त्याच्यात पुढे 1.5 इंच आपल्याला स्टिचिंग मार्जिन ॲड करायची असते। पहा, अशा पद्धतीने स्टिचिंग मार्जिन ॲड करून घेतलं 1.5 इंच, 7.25 प्लस 1.5 इंच। पहा, एक एक्स्ट्राचं कापड पुढं राहत आहे, त्याचं काय करायचं आहे ते पुन्हा सांगतेच। ह्या पूर्ण टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमची फिटिंग चुकणारच नाही, मला ह्याची गॅरंटी आहे। पण ह्या सर्व टिप्स फॉलो करायच्या आहेत, त्याच्यानुसार टिच करायचं आहे आपल्याला। 1/4 छाती, पहा 1/4 छाती आपली 8.5 इंचाची आहे तर 8.5 आपण टाकलं आहे। 8.5 इंच टाकल्यानंतर मार्किंग केल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं असतं। पहा, इथं पण थोडं कापड राहिलेलं आहे, तर ह्याचं काय करायचं आहे सांगते। हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते एक्स्ट्राचं कापड आपल्याला व्यवस्थित पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं कापड म्हणजे आपल्याला ते फिटिंग व्यवस्थित पद्धतीने करता येणार आहे, एक्स्ट्राचं कापड आपल्याला घ्यायचं नाही आहे। पहा, एकच पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, बॅक पार्ट पाठीमागं काढून टाकायचा आहे आणि तो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना आपला तो पूर्णपणे कात्रीने कट करून घ्यायचा आहे आणि तिथं तुम्ही टिप मारून घ्या, ठीक आहे। आणि काय करायचं आहे आता, हा पार्ट दुसरा पण पार्टचं पाहायचं आहे आपल्याला, खूप बरोबर आहे का बरोबर। 1/4 कंबर टाकायची आहे। पहा, इथं जिथं हुक बसवतो ना ती आता सुरुवातीपासून आपल्याला टेप ठेवायचा आहे, हुक बसवतो तिथे ज्या पद्धतीने मी ठेवलेला आहे त्या पद्धतीने। तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करायचे असते बरोबर। 7.25 अधिक 1.5 कंबर, 7.25 अधिक 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड केलेली आहे आपण। आता इथं काय करायचं, इथं 1/4 छातीचं माप आपल्याला टाकायचं आहे। 1/4 छाती आपली 34 साईजची होती, तर 34चे 1/4 किती आला, 8.5 इंच। तर 8.5 इंचावरती मी इथं मार्किंग करत आहे व त्याच्या पुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन आपल्याला ॲड करायची असते। पहा, इथं 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करून एक्स्ट्राचं आपलं कापड उरत आहे, तर ते एक्स्ट्राचं कापड आहे ना ते एक्स्ट्राचं कापड पूर्णपणे आपल्याला कट करून टाकायचं आहे कात्रीने, ठीक आहे। ते एक्स्ट्राचं मार्किंग आपल्याला घ्यायचं नाही। बाही बसवायच्या अगोदर ह्या गोष्टी 2-3 गोष्टी तुम्ही फॉलो करा तुमची बाही, त्याच्यानंतर तुम्ही बसवा, म्हणजे तुमची फिटिंग फिनिशिंग व्यवस्थित पद्धतीने ब्लाऊजची येणार आहे। पहा, अशा पद्धतीने एक्स्ट्रा कापड आहे ना, एक्स्ट्रा कापड कट करून टाकायचं आहे। काय होतं, आपण जेव्हा कटिंग करतो, जेव्हा स्टिच करतो तेव्हा आपलं कापड कमी जास्त होतं, त्याच्यामुळे आपल्याला पूर्णपणे फिटिंग करायच्या अगोदर माप पूर्णपणे बघून घ्यायचे आहेत किती आलेली आहेत ते। पहा, इथं 1/4 कमरेचा पूर्ण बॅक पार्ट आपण ते पण पाहायचं आहे। पूर्ण बॅक पार्ट आपला किती पाहिजे, जसं आपण पूर्ण ओपन केलंय म्हणल्यावर किती पाहिजे आपला, 7.25 अधिक 7.25 मिळून किती झालं, 14.5 अधिक 1.5 इंच, तिकडून 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन, इकडे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन, असं मिळून पूर्ण बॅक पार्ट पाहायचा आहे आपला आहे का। एक्स्ट्रा असला तर तोही कट करून टाका, ठीक आहे। पहा, इथं काय करायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हे पार्ट व्यवस्थित अशा पद्धतीने जुळून घ्यायचं आहे, एकावर एक पार्ट। आणि ह्या पाठीमागचा कडेचा भाग आपल्याला पाहायचा आहे कमी जास्त आहे का। इथं जर कमी जास्त तुमचा असेल तर तो एक्स्ट्राचा भाग तुम्हाला काय करायचा आहे, कट करून टाकायचा आहे। व्यवस्थित मॅच करून पहा आणि एक्स्ट्राचा भाग इथं कट करून टाका। आणि त्याच्यानंतर हा पण पार्ट आपल्याला व्यवस्थित पद्धतीने असा ठेवायचा
आहे आणि असा पार्ट ठेवून इथं सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचं जी मार्किंग आहे ना ते एक्स्ट्राचे मार्किंग आपल्याला काय करायचं आहे, ते एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं असतं. ते एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेतलं की नाही म्हणजे आपलं ते बाही जोडताना व्यवस्थित पद्धतीने बाही एकसारखी आपली येणार आहे. त्याच्यामुळे ते एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कात्रीने कट करून टाकायचं आहे. तुम्ही पण त्याच पद्धतीने करा, काटछाट करायला घाबरू नका. तुम्ही जर हे एक्स्ट्राचं कापड तसंच ठेवलं, काट करायला घाबरला वगैरे तर तुमचं व्यवस्थितपणे फिनिशिंग येणार नाही, बाही पण व्यवस्थित बसली जाणार नाहीये. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने ह्या पूर्णपणे पाट आपला बसून झालेला, कटिंग झालेले आहे, पर व्यवस्थित पद्धतीने मापे वगैरे घेऊन सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता आपली बाही बसवायची आपली टायमिंग आलेली आहे. आता बाही बसवायचं आहे. आता आपल्याला बाही बसवताना काय करायचं आहे, मध्यभागी वर व्यवस्थित मिडल पॉईंट कुठे ठेवायचा आहे, शोल्डरला. बाही उलट बाजू आहे ना ती वरती करायची आहे आणि सुलट बाजू खाली करायची असते बाही बसवताना. बाही तर बाहीचा मिडल पॉईंट आपण अशा पद्धतीने एकावर एक बाही ठेवून आपल्याला मिडल पॉईंट बाहीचा काढून घ्यायचा आहे. मिडल पॉईंट काढून घेतल्याच्या नंतर तो मिडल पॉईंट आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हे करायचा आहे, शोल्डरवरती ठेवायचा आहे. पहा लक्षात घ्या, सुलट बाजू उलट बाजू काय करायची आहे, पाहायची आहे. इथं पण पहा तो पार्ट आपण पाहिला, इथं पण आपण मध्यभागाचा काढून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने जो खोलगट भाग असतो ना तो फ्रंट साईडला पुढच्या बाजूला आला पाहिजे, जो उथळ भाग असतो ना तो बॅक साईडच्या मुंड्यामध्ये आलेला पाहिजे बाही बसवताना. ठीक आहे, अशा पद्धतीने मध्यभागी जो आपण घेतला होता ते काट घेतलेला मिडल पॉईंट काढलेला तो बरोबर शोल्डरवरती अशा पद्धतीने मांडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पद्धतीने पाव इंचावरती आपल्याला बाही बसवत जायचं आहे. अजिबात बाहीला कशाला ताण द्यायचा नाहीये, हातात फक्त व्यवस्थित पद्धतीने नॉर्मल पद्धतीने पकडायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला बाही बसवत जायचं आहे ना. वरच्या बाहीला पण ताण द्यायचा नाही आपल्याला, खालच्या पण कपड्याला आपल्याला ताण द्यायचा नाहीये. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पद्धतीने बाही बसवून घ्यायची आहे पाव इंचावरती. ठीक आहे, आता व्यवस्थित पद्धतीने अटॅच करा, जॉईन व्यवस्थित मॅच करा खालचं कापड वरचं बाहीचं कापड आणि इथं व्यवस्थित पद्धतीने टिप मारून घ्या. एकसारखं कापड व्यवस्थित पकडा, खालचं कापड कमी वरचं कापड जास्त असं काही करायचं नाहीये. पहा इथं कशा पद्धतीने आपली बाही व्यवस्थित पद्धतीने पूर्णपणे फिटिंगला बसलेली आहे, कमी जास्त पण झालेली नाही. जर एक्स्ट्राची बाही तुमची कमी जास्त थोडीफार झाली असेल तर थोडीशी किंचितशी तर तीच जास्त झालेली चालते थोडीशी, मग ती तुम्ही नंतर कट करून घ्यायची असते. ठीक आहे, बाही कमी पडू नये, थोडी जास्त झाली तरी चालू शकते पण बाही कमी पडून द्यायची नाहीये. पहा हा पण पार्ट आपल्याला व्यवस्थित पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे आणि बाही आता आपली खाली येत आहे आणि व्यवस्थित पार्ट आपला वरती येत आहे आणि तो आपल्या अशा पद्धतीने जॉईन करत आपल्याला बाही बसवून घ्यायची आहे. ठीक आहे, बाही बसवताना नेहमी मध्यापासूनच बाही बसवायची आहे, लक्षात घ्या. बाही कधी सुरुवातीपासून बसवायची नाहीये. आता आपल्याला त्याच्यावरती पुन्हा एकदा डबल टिप टाकायची आहे. नेहमी बाही बसवल्यावरती त्याच्यावर डबल टिप टाकायला विसरायचं नाहीये अजिबात आपल्याला. पहा अशा पद्धतीने बाही अटॅच करायची आहे, करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर बाही आपल्याला बसून घ्यायची आहे. व्यवस्थितपणे डबल टिप टाका. डबल टिप टाकताना खालचं कापड येणार नाहीये त्या टिपमध्ये, ते लक्षात घ्या, नाही तर खालचं कापड त्याच्यात येतं आणि पुन्हा मग आपल्याला ते उसवावं लागतं. त्याच्यामुळे खालचं कापड व्यवस्थित सरळ करून घेत जा आणि त्याच्यानंतर हळूहळू टिप आपल्याला व्यवस्थित टिपेवर टिप व्यवस्थितपणे डबल टिप मारून घ्यायची आपल्याला आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बाही पूर्णपणे कशा पद्धतीने बसली आहे ते आपण चेक करायची आहे. पहा बाही आपल्याला व्यवस्थित पाहिजे आहे, कुठे ताण वगैरे आलेला आहे का बाहीला ते आपल्याला पाहायचं आहे. पहा इथं आपली बाही व्यवस्थित पद्धतीने बसलेली आहे. अशा पद्धतीने दोन्ही पार्ट जुळून घ्यायचे आहेत आणि पाहायचं आहे बाही व्यवस्थित मॅच झालेली आहे का. एक्स्ट्राचं थोडंफार बाही बरोबर परफेक्ट आपली इथं बसलेली आहे. जर एक्स्ट्राचं थोडंफार कापड किंचित असेल तर तिथं तुम्ही कट करून घ्या. ठीक आहे, तर तुमची व्यवस्थित पद्धतीने फिटिंग येणार आहे. पहा आता काय करायचं आहे, आपल्याला दुसऱ्या साईडची आपल्याला बाही इथं बसवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे ते तुम्हाला नंतर नक्कीच सांगेन. व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पहा इथं एक्स्ट्राचं कापड आहे ना, एक्स्ट्राचं कापड सुद्धा आपण इथं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बाही व्यवस्थित पद्धतीने परफेक्ट पद्धतीने बसणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि आपल्या चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पहा इथं आता काय करायचं आहे, व्यवस्थित पाहायचं आहे, फ्रंट पार्ट बॅक पार्ट पाहायचा आहे, खोलगट भाग उथळ भाग पाहायचा आहे. पहा अशा पद्धतीने उथळ भाग आपल्याला हे बॅक पार्टवरती आपल्याला ठेवायचा असतो. पहा अशा पद्धतीने पाहायचं आहे. पहा आणि उलट बाजू वरती घ्यायची आहे, सुलट बाजू खाली घ्यायची आहे बाही बसवताना, जेणेकरून बाही पलटी केली की बरोबर सुलट बाजू काय होती, वरती येते बरोबर. त्याच्यामुळे उलट बाजू वरती ठेवा बाही बसवताना. पहा मिडल पासून बाही आपल्याला बसवायची आहे. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने बाही बसवून घ्या. इथं सुद्धा बाहीला ताण द्यायचा नाहीये. ठीक आहे, व्यवस्थित बाही बसवून घेताना हाताने वगैरे कापड व्यवस्थित हे करा आणि फिरवत जा, जेणेकरून तुमचा व्यवस्थित आकारानुसार तुमची बाही ॲडजस्ट जॉईन केली जाईल. ठीक आहे,
आता काय करायचं आहे, इथं व्यवस्थित पद्धतीने टिप मारून घ्या आणि बाही व्यवस्थित पद्धतीने अटॅच करा. अजिबात बाही इकडं तिकडं सरकून देऊ नका, खालचं कापड सुद्धा सरकून देऊ नका. एकसारखं एका समान मापामध्ये दोन्ही कापड पकडायचं आहे, बाहीचं पण आणि खालच्या पार्टचं पण. ठीक आहे, जिथं आपण बाही बसवतोय तिथे. ठीक आहे, आता मिडल पासून पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे, इकडून इकडं बाही आपल्याला बसवून घ्यायची आहे. ठीक आहे, पलटी करायचं आहे कापड आणि इथून आता मिडल पासून आपल्याला बसवून घ्यायची आहे बाही. आपल्या लेफ्ट साईडला आपला हात असेल तर लेफ्ट साईडला 2 कापड घेऊन आपण टिप मारत जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, पहा आता अशा पद्धतीने काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने इथं सुद्धा आपल्याला बाही बसवताना व्यवस्थित पद्धतीने कापड हे करायचं आहे, ॲडजस्ट करत जायचं आहे. अजिबात बाहीला पण ताण द्यायचा नाही आहे इथं आपल्याला, पार्टला पण इथं ताण द्यायचा नाही आहे. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने बाही बसवून घ्या. त्याच्यानंतर काय करायचं आहे ते तुम्हाला सांगेनच. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने. आता इथं पण काय करायचं आहे आपल्याला, इथं सुद्धा आपल्याला डाब टीप टाकून घ्यायची आहे. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस आपण टीप जेव्हा मारतो ना त्या टिपेवरती टीप आपल्याला डबल टीप मारून घ्यायची असते. ठीक आहे, त्याच्यामुळं आपलं काय होईल, आपली शिलाई उसवत नाही. पहा इथं आपण डबल टीप टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित पद्धतीने बाही ओपन करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथं पण पाहायचं आहे आपली बाही व्यवस्थित परफेक्ट बसलेली आहे की नाही ते. ठीक आहे, पहा आता इथं पण आपली बाही परफेक्ट अशी बसलेली आहे, कमी नाही जास्त नाही. पहा अशा पद्धतीने तुमची पण बाही स्ट्रेट अशी बसलेली आहे, बसून आलेली हवी आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आता फिटिंग इथं करायची आहे. फिटिंग करताना पण काय करायचं आहे लक्षात घ्या, व्यवस्थित पद्धतीने हे दोन्ही पार्ट व्यवस्थित मॅच करायचं आहेत, खालचा आणि वरचा, आणि व्यवस्थित पद्धतीने हे करायचं आहे मॅच. बघा, कमरेपासून पकडायचं आहे ते वरती बाहीपर्यंत आपल्याला व्यवस्थित सगळं पकडायचं आहे आणि सरळ आपली स्ट्रेट व्यवस्थित पद्धतीने लाईन इथं येते का पाहायचं आहे. बरोबर, तरच तुमची फिनिशिंग परफेक्ट अशी येणार आहे. लक्षात घ्या, तिरकं इकडं तिकडं जाऊन द्यायचं नाही आहे. ठीक आहे, पहा आता काय करायचं आहे, इथं दोन्ही कापड व्यवस्थित पकडायचं आहे आणि इथं आपल्याला टिप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही कापड आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. आणि इथं अटॅच केल्याच्या नंतर आपल्याला कापड पुन्हा फोल्ड करून घ्यायचं असतं. फिनिशिंगनुसार फिटिंग करण्यासाठी हे कापड आपल्याला सुलट बाजूला ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही. ठीक आहे, सुलट बाजूला. त्याच्यानंतर उलट बाजू आपल्याला करून घ्यायची आहे, मग फिटिंग आपल्याला टाकायची असते, जेणेकरून आपली फिटिंग फिनिशिंग इथं व्यवस्थित पद्धतीने येते. दोरे निसटत नाही, दोरे निसटली तरी आपल्याला बाहेर येत नाही त्याच्यातून. ठीक आहे, आता काय करायचं आहे, टिप मारता इथं खडे वगैरे असतील ना तर तुम्ही तिथले काढून घेत जा. खडे वगैरे, काच वगैरे असेल तर, कुंदन वगैरे असेल तर अगोदर काढून घेत जा. त्याच्यानंतर तुम्ही तिथे टिप मारून घेऊ शकता, जर टिकली वर्क वगैरे तुमचा असेल पीसवरती, कापडवरती तर. ठीक आहे, आता काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने हे पूर्ण आपल्याला हे करायचं आहे, पलटी करून घ्यायचं आहे कापड. आणि पलटी केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती डाब टिप टाकून घ्यायची असते. लक्षात घ्या, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवट पण पहा किती परफेक्ट अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजची आलेली आहे ते. पहा इथं दाबटीप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने. दाबटीप टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला पुढं आता फिटिंगची मापे टाकायची आहे. ठीक आहे, आता उद्याचा व्हिडिओ आपण नंतर नाही, खूप इंटरेस्टिंग आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण नॉट्स वगैरे कसे करायचे आहेत ते सुद्धा आपण शिकणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. नॉट परफेक्ट पद्धतीने कशा पद्धतीने करणार आहोत ते आपण पाहणार आहोत. उद्याचा व्हिडिओ पाहू नका. आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा, शेअर करत जा, आणि छान छान कमेंट करायला विसरत जाऊ नका. इथं पहा, आपण जिथं हुक बसवतो ना तिथं स्टार्टिंगपासून आपल्याला इथं माप टाकायचं असतं. 1/4 छाती, आपली 1/4 छाती किती आहे, 34 साईजची, तर 8.5 येते. बरोबर, किती 8.5 येते. मग इथं 8.5 वरती आपण पॉईंट घ्यायचा आहे. इथं सुद्धा आपले 1/4 कंबर किती आहे, 1/4 कंबर आपली 7.25 इंच येत आहे. बरोबर, 7.25 इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे. आणि इथून इथं बरोबर आपल्याला काय करायचं आहे, 5.25 इंच दंडघेर आहे, तर 5.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथं मार्किंग करताना आपल्याला एक्स्ट्राची मार्जिन ॲड करायची नाही. आता इथं मेन मापे टाकायची आहेत जी आपली आलेली असतात ते. ठीक आहे, आता ही लाईन पूर्णपणे ड्रॉ करून घ्यायची आहे, म्हणजे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे असतात. आणि जॉईंट करताना सरळच लाईन आपली आली पाहिजे. जर सरळ लाईन आली, सरळ टिप आली आपली, तरच आपली फिनिशिंग परफेक्ट आली असे समजायचं. ठीक आहे, इकडं तिकडं लाईन आली तर फिटिंग आपली व्यवस्थित येत नाही, फिनिशिंग बिघडली, फिटिंग बिघडली असं आपण समजायचं थोडक्यात. ठीक आहे, त्याच्यामुळे ही लाईन परफेक्ट सरळच आपली आलेली हवी आहे. पहा अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही सुद्धा टिप मारून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा परफेक्ट अशी फिटिंग फिनिशिंग सहित तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण व्यवस्थित पद्धतीने फिटिंग तुमची सुद्धा येणार आहे, फिनिशिंगनुसार येणार आहे. कुठेही काकेत फुगा वगैरे, चुना वगैरे ह्याच्यामुळे येत नाहीत. लक्षात घ्या.
ही लाईन आपली व्यवस्थित सरळच आलेली आहे. ह्याच्या शेजारी आपल्याला 2-3 लाईन टाकून घ्यायच्या असतात. म्हणजे ते आपल्याला पुढे मागे उसवायचं म्हटलं तरी आपण ते उसवून आपण साईज वाढवू शकतो. पहा अशा पद्धतीने 2-3 इतर लाईन तुम्ही टिपा मारून घ्या शेजारी पाव इंचावरती. आता आपण काय करायचं आहे, दुसऱ्या साईडला आपल्याला व्यवस्थित धागे दोरे एक्स्ट्राचे आहेत ना ते कट करून घ्या आणि दुसऱ्या साईडचं आपल्याला आता फिटिंग टाकून घ्यायची आहे. दुसऱ्या ह्याची फिटिंग टाकून झाल्यानंतर पाहायचं आहे आपला ब्लाऊज किती परफेक्ट असा आलेला आहे ते. पहा इथं आता काय करायचं आहे, इथं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे. पहा इथं व्यवस्थित पद्धतीने कशी आपली फिटिंग व्यवस्थित फिनिशिंग सहित आलेले आहेत. मुंडे जुळलेले आहेत. बाही बरोबर व्यवस्थित बसली गेलेली आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, ह्याच्यानंतर आपण आता दुसऱ्या बाजूला फिटिंग करून घेऊया. तुमची पण फिटिंग अशा पद्धतीने परफेक्टच येणार जर तुम्ही ह्या ट्रिक्स जर पाळल्या, व्यवस्थितपणे ट्राय केल्या तर. ठीक आहे. आता काय करू, ह्या भागाला पण कशा पद्धतीने आपण फिटिंग करायची आहे ते पहा. ज्या पद्धतीने आपण त्या साईडला फिटिंग केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा आपल्याला फिटिंग करून घ्यायची असते. पहा कशा पद्धतीने, अशा पद्धतीने आपला पूर्णपणे ब्लाऊज पूर्णपणे रेडी झालेला आहे. त्याच पद्धतीने आपण ह्या बाजूला सुद्धा फिटिंग करून घेतलेली आहे. पहा अशा पद्धतीने आपला ब्लाऊज व्यवस्थित रेडी झालेला आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडत असली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.